तिकडे दिल्लीत नरेंद्र मोदी नेहरूंच्या नावाने रडतात आणि इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ठाकरेंच्या नावाने रडतोय. अरे नसेल जमत तर दोघांनी द्या राजीनामा, व्हा बाजूला. फडणवीस उद्धव ठाकरेंना का घाबरतो हे या सर्वेतून समजेल. राज उद्धव एकत्र लढले तर फक्त मुंबईच नाही तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर जिंकतील आणि सोबतच पुणे, कोल्हापूर, नागपूर, नवी मुंबईत भाजपला झटका बसेल आणि भाजप बहुमतापासून दूर राहू शकते. कारण ठाकरेंकडे मराठी मुस्लिम एक गट्टा मतं आली तर 50%च्या पुढे जातात आणि भाजप 35% परप्रांतीय मतांवर अवलंबून आहे. दोन ताकदी एकत्र आल्या किंवा असं म्हणा की दोन टोळ्या जेव्हा एकत्र आल्या तेव्हा मग त्यांची ताकद ही दुपटीने वाढते. ते जर एकत्र आले तर खरंच मराठी माणसं त्यांच्या पाठीशी उभे राहणार का आणि भाजपला त्याचा सर्वात मोठा फटका बसणार का, हा सर्वांना पडलेला, अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आणि जर तो प्रश्न भाजपला पडला नसेल किंवा देवेंद्र फडणवीस यांना पडला नसेल तर आश्चर्यकारक आहे. थोडक्यात सांगायचं की ठाकरे बंधूंची जी यारी आहे, जो याराना आहे, जी मैत्री आहे, त्याचं निश्चितपणे अपचन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झालंय. आणि आगामी काळात हे दोघे एकत्र येऊ नये किंवा आले तरी त्याचा फायदा होऊ नये याची रणनीती निश्चितपणे देवेंद्र फडणवीस हे आखणार. 2019 पर्यंत त्यांचे संबंध कोणाशी होते तर युतीमध्ये शिवसेना होती, उद्धव ठाकरे यांची म्हणजे मूळ शिवसेना. त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाची गरज भासली नाही. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना काहीच किंमत दिली नाही. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की उद्धव ठाकरे हे खरे हिंदुत्ववादी आहेत, ते खरे शिवसेनेचे आहेत. राज ठाकरे कोण तर ते एक सुपारीवाल आहे, सुपाऱ्या घेतात आणि ते वाजवतात, असा गंभीर आरोप त्यावेळी फडणवीसांनी केला. 2022च्या नंतर येऊया. 2022ला असं झालं, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला दूर ठेवलं, आपल्याशी दगाफटका केला अशी भावना फडणवीसांच्या मनात आली आणि मग त्यांचं बदला सत्र सुरू झालं. त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय केलं तर दुश्मन का दुश्मन अपना दोस्त. त्यांना माहित होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या 20 वर्षापासूनची दुश्मनी आहे. दुश्मनी अशी झाली की राजकीय दुश्मनी. ते एकमेकांच्या प्रोग्रामला जात नव्हते, एकमेकांशी बोलत नव्हते. तेच हेरलं देवेंद्र फडणवीसांनी. देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, जे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत होते त्याच देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना जवळ केलं. राज ठाकरेंच्या घरी जाऊ लागले, राज ठाकरेंच्या घरी जाऊन पाहुणचार घेऊ लागले. तुम्ही जर 2022-2023 जर पाहिलं तर नितेश राणे असू दे, मोहित कंबोज असू दे, प्रसाद लाड असू दे, प्रवीण दरेकर असू दे, ही जी सर्व मंडळी आहेत या सर्व मंडळींनी टार्गेट कोणाला केलं, मातोश्री आणि उद्धव ठाकरेला. पण कोणीही राज ठाकरे यांच्यावर त्यावेळी आरोप केले नाही. उलट त्यांचे जे काही लोक आहेत, आशिष शेलार आहेत, नितीन गडकरी आहेत, प्रसाद लाड आहेत, ही मंडळी जाऊन राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बसायची, पाहुणचार घ्यायची आणि बाहेर आल्यावर मग बातम्या अशा पेरल्या जायच्या की भाजप आणि राज ठाकरे यांच्याशी जवळीक वाढलेली आहे. पण झालं उलट. 20 वर्ष वेगळे राहिल्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर आणि मराठी माणसाला न्याय देण्यासाठी म्हणा, हे दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. तुम्ही जर मेळावा बघितला मुंबईला तर त्याला प्रचंड गर्दी होती. नुसती गर्दी नव्हती तर अनेक वाहिन्यांचे जे थेट प्रक्षेपण होतं त्याचा TRP देखील वाढला होता. जर एकत्र आले तर पुढे काय होणार, कारण मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली या ज्या महत्वाच्या 4-5 मोठ्या महानगरपालिका आहेत त्या आता भाजपला हव्या आहेत. आणि त्यातल्या त्यात मुंबई आणि ठाण्यावर भाजपचं लक्ष आहे. त्यामुळे भाजपला ठाकरे बंधू एकत्र येणं हे परवडण्यासारखं नाही. माझ्याकडे जी माहिती आहे ती भाजपने जो अंतर्गत सर्वे केलाय त्याच्यामध्ये हेच आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तर मोठ्या संख्येने मराठी माणसं तर मतदान करतीलच, पण मुस्लिम समाज, केरळीयन समाज आणि कॅथलिक समाज हा देखील या ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहू शकतो, कारण त्यांना भाजप नको आहे. त्यामुळे साहजिकच आता टेन्शन कोणाचं वाढलंय तर ते वाढलंय देवेंद्र फडणवीसांचं. कारण देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की भाजप भोवती सध्या जे वलय आहे, मराठी माणसाच्या मनामध्ये एक अशी गोष्ट घर करून बसली आहे की जर भाजपला मतदान मुंबईत केलं तर निश्चितपणे मराठी माणसाची अधोगती निश्चित आहे. भले मराठी माणसं ही भाजपमध्ये आहेत पण शेवटी त्यांचा कंट्रोल हा कुठून चालतो तर तो दिल्लीतून चालतो. कोण करतं, अमित शहा, नरेंद्र मोदी करतात. ते कुठचे आहेत, ते गुजरातचे आहेत, ते गुजराती आहेत. आता देवेंद्र फडणवीस काय करतील, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2 पर्याय आहे. एक पर्याय असा आहे की राज आणि उद्धव एकत्र येऊ नये असा शेवटपर्यंत प्रयत्न करणं,
किंवा राजला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पटवण्याचा प्रयत्न करणं की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नका, एक तर स्वबळावर लढा किंवा आमच्या महायुतीमध्ये या. मग आता दुसरा पर्याय कोणता राहिला? तर दुसरा एकच पर्याय आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांचं नाव निवडणुकीच्या 2-3 महिन्यापूर्वी कसं चर्चेत आणायचं, खराब कसं करायचं, प्रतिमा कशी डागाळायची, यासाठी निश्चितपणे देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतात. एकंदरीत पाहिलं तर मनसे आणि ठाकरे गट यांचा प्रभाव कुठे आहे तर तो शहरी भागामध्ये आहे, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, हे जे नाशिक, हे जे महत्वाच्या महानगरपालिका आहे तिथे या दोघांचं एक चांगलं वजन आहे किंवा वर्चस्व आहे आणि हे बघायचं आहे की त्याचा फायदा या दोघांना होतो का. आता प्रश्न असा उरला की जागा वाटप या दोघांचं कसं होणार, काय असणार फॉर्म्युला. आता जर तुम्ही एकंदरीत मुंबईची स्थिती बघितली तर 227 पैकी जवळपास आजही 80 ते 85 वॉर्डामध्ये मराठी मतदार हे निर्णायक आहेत. जवळपास 75 ते 80 वॉर्डमध्ये गुजराती, मारवाडी, जैन आणि उत्तर भारतीय यांचा प्रभाव आहे. म्हणजे दोघंही नेट टू नेट आहे, मागे पुढे आहे, मराठी भाषिक आणि अमराठी भाषिक. त्यानंतर आपण बघितलं मुस्लिम समाजाचा जो प्रभाव आहे, जसं तुम्ही बघा नागपाडा आहे, भायखळा, कुर्ला, धारावी, मानखुर्द, मालवणी, हा जो एरिया आहे तिथे जवळजवळ 30 ते 35 मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे असं होईल की ठाकरे गट एक जवळपास 140च्या आसपास जागा लढेल, 140 ते 142, आणि मनसेच्या वाट्याला 80 ते 85 जागा येऊ शकतात. 2024च्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा तिथे महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या बाजूने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर मतदानासाठी उतरला होता. त्यामुळे त्यांचे जे प्रभाव असलेले 25-30 जागा आहेत त्या मनसे न लढता त्या उद्धव ठाकरे लढवू शकतात. त्यामुळेच आता हे बघणं आहे की मुस्लिम मतदार, ख्रिश्चन मतदार जे आहेत ते मराठी मतदारांप्रमाणे आणि खास करून मराठी मतदार, कारण आपण असं म्हणतो की मराठी मतदार आज 2024च्या आधीपासून आपण गेल्या 20 वर्षात हेच म्हणत आलोय की मराठी माणूस विखरला गेला, मराठी माणूस सगळीकडे विखुरला जातो, तो मनसेला मतदान देतो, तो ठाकरे गटाला मतदान झालो. आता जर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले तर खरंच हा मराठी माणूस एकत्र येणार का? जी मुंबईची स्थिती आहे तीच ठाण्यामध्ये आहे आणि तीच कल्याण, डोंबिवली आणि नाशिकमध्ये आहे. 60% जागा ठाकरे गट लढेल, 40% जागा मनसे लढेल. कारण निवडणुका तुम्ही बघाल तर ऑक्टोबरला तर अवघ्या 3-3.5 महिन्यावर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत सगळ्या. त्याच्या आधी मनसेला आणि ठाकरे गटाला एक संदेश पाठवावा लागेल मराठी लोकांपर्यंत, आपल्या मतदारांपर्यंत आणि खास करून त्या त्या वॉर्डामधील, त्या त्या शहरामधील आपल्या कार्यकर्त्यांमध्ये की आपल्याला एकत्र काम करायचं आहे. तो जर संदेश त्यांना पाठवायचा असेल तर त्यांना किमान 60 ते 90 दिवस हे घ्यावे लागतील. ऐनवेळी जर त्यांनी 15 दिवस अगोदर सांगितलं की आम्ही आता एकत्र आलोय, युती करतोय, तर तुम्ही युती कराल, पण जे मनोमिलन आहे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये, तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, ते त्या 15 दिवसात होईल का? तर मला असं वाटतं स्वतःला की उद्धव ठाकरे हे त्या दिवशी दसरा मेळाव्यामध्ये एक ट्रेलर दाखवतील आणि कदाचित संकेत देतील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना की तुम्ही आता आपापल्या विभागामध्ये, आपापल्या वॉर्डामध्ये, आपापल्या शहरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर, पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घ्या, कारण आपल्याला आता एकत्र लढायचं आहे. त्यामुळे आता सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे ती 2 ऑक्टोबरची. उद्धव ठाकरे नेमकी काय डरकाळी फोडतात, काय घोषणा करतात आणि काय संकेत देतात.